बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे तिथे नरेंद्र मोदींचं स्वागत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि धर्मगुरू पोप यांच्या स्वागताप्रमाणे मोठ्या जल्लोषात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे 10 मिनिटात नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 3 वेळा गळाभेट घेतलेली आहे। त्यानंतर मोदींना ॲग्रिकल्चर फार्म दाखवलं जाणार आहे आणि मोदींसाठी खास जेवणाची सोय करण्यात आलेली आहे। उद्या इस्रायलमधील भारतीयांसमोर नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे। काही वेळापूर्वीच 6:30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल झालेले आहेत। ही पहिली गळाभेट आपण पाहतोय। विमानातून उतरल्या आणि पुढच्या 10 मिनिटात 3 वेळा गळाभेट झालेली आहे इस्रायलचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान। Thank you for being with us. תודה וצאתכם לשלום. המשמר יציג את נשקו. צא, צ'ק. המשמר יעבור לנוח, מות נוח. מות חופשי במקום. להרפות במקום. תודה. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावरती असणार आहेत। महत्त्वाचे करार या दरम्यान होण्याची शक्यता आहे। काही वेळापूर्वीच 6:30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या भूमीवरती दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा उतरल्या या दोनही पंतप्रधानांची गळाभेट झालेली आहे आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये 3 वेळा या दोनही पंतप्रधानांची गळाभेट झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर ज्या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की इस्रायलमध्ये गेल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असू देत किंवा पोप असू देत यांचं ज्या पद्धतीने स्वागत केलं जातं तशाच पद्धतीने स्वागत केले जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं। जल्लोषात जंगी स्वागत केलं जातंय। रेड कार्पेट मोदींसाठी अंथरण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणि अधोरेखित करणारी गोष्ट आहे ती म्हणजे पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान इस्रायलच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान 3 वेळा 15 मिनिटात 3 वेळा या दोनही पंतप्रधानांची गळाभेट झाली आहे।